कारण दिवसभर एक शिक्षक म्हणून याच संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि आज मात्र पुन्हा एकदा इथे त्यांची उपस्थिती लाभते. क्रिकेटची आवड आहे. येस, रेडी फॉर प्ले. काय झालं? ओके, ओके. नेटवर्क. स्टुडिओ स्पोर्टची टीम खरं तर काम करताना तुम्ही पाहताय. एक्स्ट्रा माईक द्या प्लीज. पाठीमागे थर्ड मॅनला जो जी लाईट आहे त्या खांबाजवळ जे आहे थोडंसं बाजूला सरका. चला मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. अक्षय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र इथे जोरदार अपील आहे. पाठीमागे गोसावी साहेब आहेत. अक्षयने स्लोअर गतीचा बॉल अगदी पुढे टाकला तिथे आणि सरळ चेंडू मात्र रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. 16 मिनिटांचा टायमिंग हा खरं तर आपण सेट केलेला आहे मित्रांनो. त्यामुळे दोन्ही टीम 16 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवणं बंधनकारक आहे. पहिला बॉल खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय अत्यंत सुरेख चेंडू बॅट अगोदर गेली आणि हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये अक्षय. आज खरं तर आयोजकांची टीम अर्थातच हॅलो. जे मुख्य आयोजक आहेत ज्यांनी या स्पर्धा आयोजित केल्यात ते आयोजक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटणार आहेत. यस, यावेळेस फटका बसला अगदी पुढे टाकलेला बॉल आहे. नितीन नाना चेंडूच्या खाली आहेत आणि इथे झेल मात्र हॅलो. मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. त्याबरोबर इथं धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतायत. स्विंग चांगला होता. चेंडूचा सांभाळत फटका मारला होता आणि बराच वेळ हवेमध्ये होता. खरं तर 3 क्षेत्ररक्षकांना सर त्या ठिकाणी संधी होती. 3 क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी संधी होती आणि झेल यावेळी मात्र सगळेजण एकमेकाकडे पाहत होते. नाना यांनी प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी पंचांचा थर्ड अंपायर हां, त्या ठिकाणी मोहित सर बघतायत. गोलंदाजावर या ठिकाणी घेतलेला आक्षेप बघितला जातोय. परंतु सर ही स्पर्धा अगदी उत्कृष्टपणे चालू असणारी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय की पुन्हा रंगत निर्माण होते. थोडासा पावसाचा व्यत्यय आला तरी सुद्धा प्रेक्षकांची पसंतीला उतरणारी ही स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहत असतो. आणि अगदी याच्यामध्ये आपण जर पाहिलं की सर या मैदानावर पण पुन्हा डबल 2 वेळा सर या ठिकाणी परिश्रम घ्यावे लागले. पहिला पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा संयोजकांनी ह्या या मैदानाची चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा चोपणं करणं या गोष्टी पुन्हा करून सुसज्ज अशा पद्धतीचं मैदान या सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले सर. नाही, नक्कीच सर. एखादी स्पर्धा खरं तर यशस्वीरित्या संपन्न करणं तितकंसं सोपं नाहीये. कारण तुम्ही पाहताय यावर्षी मात्र बराचसा व्यत्यय निर्माण झाला. काय डिसिजन आहे सर? ओके. अंपायर चेक करतायत स्वतः आणि खरं तर तेवढं सोपं नाहीये. तुम्ही पहा मैदानाचं रोलिंगचं काम पहा. काल अगदी मैदान सुसज्ज होतं. आज सुद्धा अगदी तसंच आहे आणि खरं तर काल थोडासा हापूड झाला म्हणावं लागेल सर. तुम्ही सुद्धा उपस्थित होता सायंकाळच्या सत्रामध्ये. अगदी एक शेवटचा सामना राहिला होता. परंतु पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. अक्षय पेठे की सातत्याने सर या स्पर्धेमध्ये त्याच्याकडे भूमिका असते. गुणलेखनाचं उत्कृष्ट काम करत असतो. त्याचा चेंडू. हा चेंडू उचलून मारलाय. चेंडू सरळ स्ट्रेचच्या दिशेने येतोय. सरळ 6 धावांसाठी. आणि अगदी स्टेजला सलामी दिली म्हणता येईल. आत्ताचा चेंडू थोडासा टप्पा त्या ठिकाणी पुढं. आणि अगदी या फटक्याचं निश्चित कौतुक केलं पाहिजे. चेंडूच्या पाठीमागे गेले, लाईनमध्ये गेले आणि फटका इतक्या लिलया मारला होता फटका सर. अतिशय सुरेख फटका होता. अगदी लाईनमध्ये घेऊन जाऊन हा मारलेला फटका 6 धावांसाठी आणि 6 धावांनी या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी इरादे स्पष्ट करतोय तो फलंदाज. खरं तर सर स्ट्रेट डाउन दी फटका खेळलाय. म्हणजे सर्वात सोपा फटका जर कोणता असतो ना, जिथे खरं तर फलंदाजाला सर्वात सेफ असणारा फटका म्हणजे स्ट्रेट डाउन द बॅट. पुढचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा इथे रूम भेटला आणि अत्यंत सुंदर फटका आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार चौकार 4 धावा. आणि 2 बॉलवरती 2 मोठे फटके. आणि सर हा एक सायकॉलॉजिकल गेम आहे असं आपण सातत्यानं म्हणत असतो. पहिला चेंडू थोडासा बॅटमध्ये गेलो होतं. टप्पा मला थोडासा आखूड ठेवायचा या दृष्टिकोनातून आत्ता टाकलेला चेंडू आउटस्विंग चेंडू होता. आपण जर याचे व्हिज्युअल्स पाहिले स्टुडिओ स्पोर्टच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेर गेलाय, परंतु फटक्याचं कौतुक केलं पाहिजे. कव्हरच्या दिशेने मारलेला अतिशय उत्कृष्ट फटका होता आणि 4 धावा देऊन गेला. 4 धावांनी वाढती धावसंख्या. धावसंख्या पोहोचते ती 12 धावांवर आणि एक चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल. पाहूयात पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो. अक्षय क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल केले जात आहेत. एक लॉंग ऑन, एक एक मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक आहेत. येस, नक्कीच.
हो, यावेळेस मात्र इथे फटका पुन्हा एकदा अत्यंत सुंदर खेळलाय आणि सर आज मला विकेटवरती असं वाटतंय ना, जेवढं कनेक्शन प्रॉपर होतंय ना, तेवढं मात्र सुंदर पाहायला भेटतंय. तुम्ही पहा केवळ टायमिंगचा वापर आहे. माडा आणि केवडची टीम आहे आणि अगदी बॉल पुढे टाकला. लाँग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या डोक्यावरून सर खेळलेला फटका खरं तर क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. 4 धावा धावफलकावरती, धावफलक पुढे गेलाय. 16 धावा धावफलकावरती सर झालेल्या आहेत. फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे सर. अगदी प्रॉपर क्रिकेटिंग शॉट मारतायत सर. अगदी केवळ म्हणजे ग्रामीण भागातील आलेला संघ आहे आणि मला वाटतं धर्मे नावाचा हा जो खेळाडू आहे. संदीप धर्मे आपण जर सर त्याची बॅटिंग स्टाईल पाहिली महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आहे. परंतु निश्चित अतिशय सुरेख फलंदाजी करतोय आणि त्यानं मारलेल्या फटक्यांचं वैविध्य पाहता येईल आपल्याला. स्ट्रेट डाऊन गोलंदाजा डोक्यावरून एक फटका मारला होता. कव्हरच्या डोक्यावर मारलेला फटका, आता लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका. म्हणजे फटक्यांमध्ये विविधता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सर, की फटके मारत असताना जे शॉट सिलेक्शन बरोबरच जे प्लेसमेंट आहे सर ते अगदी सुरेख आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः अक्षय डाऊन दी बॉल होता आणि इथे धावचीची संधी. फेक पुन्हा एकदा खराब आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 2 झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलेले आहेत. खरं तर सर, त्यावेळेस तुम्ही 4 षटकांच्या मॅचेस खेळताना त्यावेळेस एक-एक झेल हा सुद्धा सर खरं तर खूप महत्त्वाचा ठरतो तिथे आणि जीवदान कुणाला दिलंय तुम्ही? तर ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होत्या त्यांना. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलंय. बराचसा वेळ खरं तर वाया गेला इथे. 4 मिनिट आणि 20 सेकंद तब्बल इथे गेलेले आहेत. परंतु सर या ठिकाणी मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकानंतर जी एकंदरीत धावसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते. 17 धावसंख्या होते. खरं तर 2 जीवदानं या ठिकाणी पाहायला मिळाली होती. परंतु जीवदानाबरोबरच आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो मला वाटतं विजय राऊत हा नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चेंडू बॅटची कड घेऊन हवेमध्ये जातोय. निश्चितच त्या ठिकाणी झेल सुटते. परंतु सुधीर गुंडसर यांच्यापासून निश्चित दूर होता. चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला होता. चेंडू अडवला होता. आता चेंडू शॉर्ट पिच चेंडू आपण जर पाहिलं स्टुडिओ स्पोर्टच्या माध्यमातून हा चेंडू उसळता चेंडू आहे. बाहेर पडणारा चेंडू. चेंडूनं बॅटची कड गेली आणि निस्ती जर क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. सुधीर गुंड यांनी चांगला प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा. आणि दरम्यान मला वाटतं 1 धाव या दरम्यान मिळते. एका धावेने धावफलक हलतोय. धावसंख्या बदलते येते. 18 धावांवर पोहोचते. हा इ चेंडू हा चेंडू थोडासा उसळता चेंडू आहे, परंतु थोडासा त्या ठिकाणी पायाकडे आलेला चेंडू तटवला मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्यासाठी जात आहेत आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण करतायत. अगदी खरं तर थ्रो चांगल्या पद्धतीनं आला होता, पण तो यष्टिरक्षकाला चेंडू अडवता आला आला नाही. कदाचित यष्टिरक्षकाच्या सर हातात चेंडू आला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. नाही, नक्की आणि थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये सर पहिल्या षटकापासून थोडीशी गडबड जास्त होते खरं तर टीम युवाकडून आणि तुम्हाला जास्त गडबड करून तिथे खेळ खेळणं महत्त्वाचं नाहीये मित्रांनो. शांत खेळ खेळावा लागणार आहे. येस, पुढचा बॉल. वाह! काय चेंडू टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर गतीचा बॉल आहे खरं तर आणि बराचसा बाहेर ठेवलाय तिथे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती धावफलक जर पाहायला गेला तर धावा झालेत त्या 20 धावा आणि कमबॅक करू शकते टीम. असा धावफलक जास्तीचा झालेला नाहीये. कारण बॅटिंग लाईनअप माझ्या टीमकडे सुद्धा चांगली आहे आणि या गोलंदाजाकडून गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली होते. पुढचा बॉल. टप्पीचा बॉल पुढे खेळलाय बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक दोन्ही आलेले तिथे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये. अक्षय पेटेने बॉल कलेक्ट केलाय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा रोखता येणार नाहीयेत. 2 धावेबरोबर तर धावफलक 22 झालाय. सर खरं तर स्लोअर गतीचे बॉल आहेत. त्यामुळे फलंदाजांना तितकंसं सोपं होत नाही मोठे फटके खेळण्यासाठी. विजय राऊत एक चतुरस्थ गोलंदाज आहे सर. त्याच्याकडे एक प्रचंड अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावून या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू. चेंडू टप्पा पुढे थोडासा तटून काढण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु पुन्हा एकदा अर्जुन गोसावी चेंडू हातामध्ये येत नाही. थ्रो मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. परंतु सुरक्षित आपल्या स्क्रीजमध्ये पोहोचतायत. परंतु केवळच्या खेळाडूंचं एक सर एक गोष्ट या ठिकाणी जाणवते, की प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा त्यांचा जो प्रयत्न दिसतोय आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. परंतु विजय राऊत यांनी या षटकामध्ये आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाजी केलेली आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट धर्मेंसाठी. हा चेंडू चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा गती कमी केली. चेंडू खाली राहिला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय.
आणि मला वाटतं हे षटक पण संपतंय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकानंतरची धावसंख्या 23. म्हणजे सर या षटकामध्ये मला वाटतं फक्त 6 धावा विजय राऊत याने दिलेले. एक महत्त्वाचं षटक कमबॅक म्हणता येईल. कारण पाठीमागच्या षटकामध्ये झेल सुटल्या बऱ्याच धावा गेल्या होत्या आणि एक चांगला बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर 23 धावा झालेले आहेत. 12 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. खरं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं. बॉलर्स नेम अक्षय सर? अयान. अयान आलाय. खरं तर मला वाटतं अयान आडनाव काय? अत्तर सरांचा मुलगा आहे ना? अत्तार सरांचा खरं तर मुलगा आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय आणि उंच पुरा. तुम्ही खरं तर त्याची शरीरसृष्टी पहा. अत्यंत जी खरं तर वेगवान गोलंदाजांना जी हवी असते ना, ती शरीरसृष्टी तुम्ही पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवरती आयन आहे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. वाह! काय वेग आहे, परंतु इथे लाईन लेंथ थोडासा बदल आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर धावा झाल्यात त्या हां, 24. एक एक महत्त्वाची सूचना आहे का, आयोजकापैकी कोणाचं एअरटेलचं का सिम कार्ड असेल एअरटेल आणि 4Gचं असावं, 5G नसावं, तर त्यांनी कृपया इथे सांगा लगेच. एअरटेल 4G फक्त, 5G नसलेलं. 4G असू द्या, घेऊन या फक्त. या. नो बॉलचा इशारा खरं तर आता इथे पंचांकडून आलाय. का आलाय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि परंतु या ठिकाणी एक युवा गोलंदाज युवा संघामधून खेळतोय आणि मला वाटतं पहिल्यांदाच व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण करतोय आयान. निश्चित त्याचं कौतुक केलं पाहिजे. प्रवीण, प्रवीण. फ्री बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पुन्हा जेल सुटलाय. परंतु फ्री बॉल होता. आणि ते 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतायत. 2 धावेबरोबर इथं धावफलक सुद्धा पुढे जातोय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 27 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती आयान आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर टायमिंग तुमच्यासाठी थांबणार नाहीये. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आयान. यस पुढे टाकलाय. इथे पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली आहे. वा यावेळेस मात्र अक्षय टिपतोय सुंदर झेल आणि पहिला धक्का बसतोय टीम केवळला. सर गोलंदाजी पहा पुढे बॉल टाकलेत. थोडासा बाहेर टाकला आणि झेल सुद्धा तितका सुंदर आणि झालाय. सर आयान याचं कौतुक केलं पाहिजे सर. त्याच्या व्यावसायिक क्रिकेटमधील कदाचित हा पहिला बळी असावा. त्यामुळे निश्चित आपण टाळ्या वाजवून त्याचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहोत. आतार सरांचा हा चिरंजीव आहे. माड्यातील युवा खेळाडू आणि त्याला मिळणार हे पहिलं यश नक्कीच त्याच्यासाठी स्फूर्तीदायक आहे. खरं तर पहिला चेंडू सर खूप सुरेख टाकला होता. त्यानं ऑफ बाहेर टाकला होता. वेगवान चेंडू होता. परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवर मात्र आणि मला वाटतं आदित्य लवटे त्या ठिकाणी बाधून तंबूत परत आहे. त्याच्या जगण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे तो के नावाचा नवीन फलंदाज आहे. युट्यूबला पण त्याचं स्टुडिओ स्पोर्टला तेच नाव आहे. बघूयात परंतु आयान पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट चिकट घेऊन आणि फलंदाज बाद. सलग 2 चेंडूवर 2 बळी मिळवण्यामध्ये यशस्वी होतोय आयान आतार. आत्ताचा हा चेंडू पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. थोडासा शॉर्ट पिच परंतु वेगवान चेंडू होता. स्विच हिट पद्धतीचा फटका आल्या आल्या यमके मारण्याचा प्रयत्न केला. नाही खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर एखादा धाव घेण्याची संधी असते परंतु पहिल्याच चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आयान आता याच्याकडून. चेंडूनं बॅट चिकट घेतली होती जवळपास अगदी बॅटचा दांडा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी चेंडू लागलेला आणि फलंदाज बाद होतोय.
पुन्हा एकदा पाहूयात आता माऊली नाईकवाडे नवीन फलंदाज येत आहेत. केवळच्या संघाचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. सुरुवातीला फलंदाजी ज्या पद्धतीने केली होती मला वाटतं संदीप धर्मे यांनी केलेली फलंदाजी अतिशय जबरदस्त होती. नॉन स्ट्राईकला येते खरं तर स्ट्राईक घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करता येऊ शकेल. परंतु आयान याचा मात्र जोरदार मारा या ठिकाणी. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त चेंडू म्हणता येईल. अगदी गुड लेंथवर पडतो आणि झपकन दिशा बदलतोय. आयनबद्दल सांगता येईल की आयन हा आमच्या जिल्हा परिषद प्रशालेचा विद्यार्थी आहे. इयत्ता 10वी परीक्षा नुकतीच त्यानं दिलेली आहे आणि पाठीमागच्या आमच्या लेदर बॉलच्या क्रिकेट टीमचा तो एक सदस्य आहे. त्याच्यापूर्वी बार्शीला काही दिवस सराव करत होता. सध्या माड्यातही सराव करतोय आणि उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा आयान राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू थोडासा फुललेन चेंडू बॅटची बॅटवर व्यवस्थित आलेला नाही. चेंडू बॅटची कडे घेऊन जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी जबरदस्त वेगवान क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं फलंदाज बाद. अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं अमोल गोसावी त्या ठिकाणी आहेत. अतिशय वेगानं चेंडूवर आले होते. नक्कीच वेगानं चेंडूवर आले. चेंडू उचलला आणि ज्या ॲक्शनमध्ये चेंडू पकडला तिथून अगदी वेगानं थ्रो. यष्टिरक्षकाने यावेळी चेंडू व्यवस्थित कलेक्ट केला आणि फलंदाज धावबाद तंबूत परतोय तो समर्थ नाईकवाडे या ठिकाणी बाधून. समर्थ नाईकवाडे मला वाटतं नवीन फलंदाज आता येतोय आणि या समर्थबद्दल नक्कीच आपल्या सगळ्यांच्या बाबतीत माहिती आहे की अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. याच्याकडं आपण मला वाटतं लेदर बॉल क्रिकेटवर सराव करणारा खेळाडू असावा. पाठीमागच्या काही वर्षांमध्ये याचा खेळ पाहिलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि या ठिकाणी फलंदाजीची संधी आहे. नक्कीच एक महत्वाच्या क्षणी ज्यावेळी विकेट एका बाजूने सातत्यानं पडतायत आणि जवळपास 3 फलंदाज या षटकामध्ये आतापर्यंत बाद झाले आहेत. 2 फलंदाज आयान बळी मिळवले तर एक आत्ताचा धावबाद झालेला फलंदाज. म्हणजे एकंदरीत संधी आहे आणि महत्वाची अशी जबाबदारी पण त्याच्यावर समर्थवर आहे. समर्थ एक चांगला फलंदाज आहे. परंतु आपण पाहतोय तिसरं षटक टाकलं जातंय. 2 षटकं याच्यापूर्वी झाली आहेत. हे तिसरं षटक आहे. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरला डीप मिड विकेट. पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी पंच त्याला थोडासा वेळ थांबवतायत. कारण सेकंड पंच त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच जागेवर जात आहेत. पण तो क्षेत्ररक्षणासंदर्भात पाहतो डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि एक्स्ट्रा कव्हर. अशा 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत आणि आयान आता राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उसळता चेंडू आणि मात्र टोलला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेकडे सरळ 6 धावांसाठी. आणि आपण आत्ताच म्हटलं होतं की समर्थ नाईकवाडे एक उत्कृष्ट फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं फटका मारला आणि पंचांचा त्या ठिकाणी रिव्ह्यूचा इशारा आहे की चेंडू पिचवर पडलाय का खाली पडलाय यासाठी त्या ठिकाणी. आणि फेअर डिलिव्हरी आहे सर. सिमेंट विकेटवर पडलेला चेंडू आहे आणि 6 धावा आत्ताच्या मिळत आहेत. नक्कीच सुरेख फटका समर्थ यांना आल्या आपण फलंदाजी करण्यामध्ये समर्थ या ठिकाणी हे दाखवून देतोय. उत्कृष्ट गोलंदाज तर आहेत आणि याबरोबर तिसरं षटक संपतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती 34. आणि समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी आमचे मित्र समालोचक उत्कृष्ट सूत्रसंचालक आदरणीय सुहास चौरे सर यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही हार्दिक स्वागत. त्यांनाही विनंती आहे की आपणही या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यावं. हॅलो. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा. खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. एकंदरीत अ, या इनिंगकडे आणि आतापर्यंत जो खेळ झालाय सर, त्याकडे कशा पद्धतीने पाहताय तुम्ही? या खेळाकडे कसं पाहताय सर 3 षटकानंतर? सर अगदी सातत्यानं बदलतोय. पहिल्या षटकामध्ये धावा मिळाल्या होत्या बऱ्याचशा 17 धावा मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र विजय राऊतांनी चांगलं कमबॅक केलं होतं आणि अयान आचार्यनं मात्र पुन्हा एक अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली होती. 1-2 चेंडू थोडासा गोंधळला होता. त्यामुळे समाधान जोशी येतोय राऊंड द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर झपकन वेगानं जाणारा चेंडू आहे आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा त्या ठिकाणी मला वाटतं कशासाठी सर? रिस्टसाठी त्या ठिकाणी त्यांचं पंचांचा इशारा आलेला आहे. परंतु या सर सामन्याबद्दल आपण चर्चा करतोय. की सामन्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तिसऱ्या षटकामध्ये आयान यानं सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी केली होती. आपल्या पहिल्या व्यावसायिक क्रिकेटमधील जे बळी मिळाले होते तेही चांगले होते. परंतु आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं सामन्यामध्ये सातत्यानं बदल होत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा मिळतात आणि त्यानंतर मात्र युवा संघ पुन्हा कमबॅक करतो. म्हणजे मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये स्पेशली 4-5 षटकांचे सामने आहेत. आणि अशा सामन्यांमध्ये तुम्हाला परतण्याची संधी फार वेगाने असते. एक षटक गोलंदाजाचा असू द्या किंवा फलंदाजाचा असू द्या. त्या षटकानं तुम्ही सामन्यामध्ये त्या ठिकाणी परत येऊ शकता. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं जातोय. हॅलो. नक्कीच सर. कारण 4 षटकांच्या मॅचेस म्हटलं की तुम्हाला पहिल्या बॉलपासून खरं तर प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता आणि गोलंदाजी करत असताना तुम्ही विकेट न मिळवता तुम्ही जेवढे जास्त बॉल खरं तर टाकता ना, तेवढं तुम्हाला इथे महत्त्व प्राप्त होतं आणि तेच पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही पंच खरं तर चेक करतायत. ऑन स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही खरं तर पाहताय तिथे हे दोन्ही पंच चेक करतायत
की हा बॉल अगदी फेअर डिलिव्हरी असणार आहे, की त्याबरोबर थ्रो असणार आहे. कारण दोन्ही पंच काल खरं तर मला वाटतं सर या दोन्ही पंचांनी 4 ते 5 गोलंदाजांना या स्पर्धेतून बॅन केलं. कारण पूर्णपणे पारदर्शकपणा आणि थ्रो गोलंदाजी चालणार नाहीये. तिथे पंचांचा इशारा काय येतोय हे पाहणं महत्वाचं आहे. तो ऑन स्क्रीनवर तेच सर आणि डिसिजन नो बॉल चा डिसिजन मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूयात आता पुढचं षटक टाकण्यासाठी कोणावर जबाबदारी सोपवली जाणार. पण सर अजून एक गोष्ट सांगतो. या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगतो सर, की असणारी टीम संयोजकांची असणारी टीम आहे सर. तरी पण संयोजकांच्या टीममधल्या गोलंदाजाला सुद्धा या ठिकाणी बॅन केलं जातंय. यावरून स्पर्धेच्या संदर्भातील असणारी नियमावली किती कडक आहे किंवा सामने कोणत्या दिशेने आहेत किंवा स्पर्धेसंदर्भात संयोजकांची भूमिका काय आहे, तर हे आपल्याला नक्कीच या ठिकाणी जाणवत असावं. नंतर नाही, नक्कीच पारदर्शकपणा आणि त्याबरोबरीतच इथे जर पाहिलं ना तुम्ही, तर कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. भले आज मैदानाच्या आतमध्ये आयोजकांची टीम खेळते आणि अगदी अक्षय पेटीवरती सुद्धा तिथे ऑब्जेक्शन घेतलं गेलं. परंतु तरी सुद्धा चेक केलं आणि पुढे या गोलंदाजाला मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. त्यामुळे टीम कोणतीही असू द्या, हे हा पारदर्शकपणा राहणार आहे. त्यामुळेच या दोन्ही पंचांची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये सर राहिलेली आहे. पुणे भागातील क्रिकेट खरं तर सलीमभाई असतील किंवा प्रवीण सर असतील, या सर्वांनी गाजवलेलं आहे आणि एक मोठा पॅनल आहे सर. तुषार मेटे सर असतील, स्वप्नील काकडे असतील, सलीम सर, त्याबरोबरीतच प्रवीण सर यांचा खूप मोठा पॅनल आहे आणि हा पॅनल अखंड महाराष्ट्रामध्ये सर आज काम करताना तुम्ही पाहताय. आणि खरं तर या म्हणजे स्पर्धा म्हटलं की स्पर्धेला असणारे नियम आणि या नियमांनीच खरं तर अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा संपन्न होत असते. पुढे खेळलेला बॉल आहे स्ट्रेट डाउन द बॅट परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं आणि टीम युवा माडा मात्र या मॅच मध्ये कमबॅक करते. खरं तर आयांचं पाठीमागचं षटक त्या अगोदरचं आलेलं एक षटक आणि विजय राऊतचं ते षटक त्यामुळे ती 2 षटक आहेत ना खरं तर कॉन्फिडन्स वाढवून देणारी षटक आहेत. धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर धावा झालेत त्या 37 धावा. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येस खोलो टप्प्याचा बॉल आहे खरं तर अत्यंत सुंदर लॉंगॉनच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न धाव होणार का पाहावं लागेल इथे आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. 2 धावेबरोबर इथे धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या सर 39 धावा. अगदी अमोल गोसावी या ठिकाणी गोलंदाजसाठी आलेले गोलंदाज आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू या ठिकाणी रेल्वे पोलीसमध्ये. पुढचा चेंडू राईट आर्म विकेट. चेंडू शॉर्ट पिच चेंडू, चेंडू बॅटची कड घेऊन जातोय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपला त्या ठिकाणी होते. मला वाटतं अण्णा आहे त्या ठिकाणी अण्णा साठे यांचं सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय आणि डॉट चेंडू आत्ताचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता समर्थ नाईकवाडे जो स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे पाहिजे. आणि आत्ताचा हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीनं तडकावला चेंडू जातोय लॉंग ऑन क्षणे क्षेत्ररक्षक सचिन साठे पुन्हा येतो आणि त्या ठिकाणी धावबाद धोका पाहूयात आणि फलंदाज यावेळी मात्र बाद. आणि खरं तर संदीप धर्मे या ठिकाणी बाद होत आहेत. महत्वाचा फलंदाज आहे सर. षटकार चौकार मारण्याची क्षमता याच्याकडे होती परंतु दुसरी धाव घेण्याच्या या ठिकाणी विचारामध्ये तो धावबाद होऊन तंबूत परतोय आणि पुढचा धक्का बसतोय. मला वाटतं आतापर्यंत एकंदरीत दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यांचं आगमन होतंय ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी किट स्पॉन्सर केलंय अनिल माळी सर अर्थातच मॅनेजर यांचं आगमन या ठिकाणी होतंय त्यांचं मी मनपूर्वक स्वागत आणि साहेबांना विनंती असणार आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आणि धावफलकावरती धावा जर सर पाहिले ना तर धावा झालेत त्या 40 धावा. आणि आता नवीन फलंदाज येतोय तो लखन नाईकवाडे. परंतु समर्थ याच्यावर बरीचशी धूर आहे सर. एक चांगला फलंदाज आहे. चांगली खेळी त्याच्याकडून निश्चित पाहायला मिळू शकते. सर या षटकाबद्दल काय सांगचाल? गोलंदाज खरं तर सुरुवातीला दुसरा होता जो थ्रो गोलंदाजीसाठी पॅन केला आणि तिथून पुढे टाकलेले हे चेंडू खरं तर सर खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत. अमोल गोसावी सर एक उत्कृष्ट खेळाडू आहे. या ठिकाणी आल्यापासून अतिशय चांगली लाईन लेंथ. हा चेंडू यावेळी अतिशय सुरेख फटका कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी अगदी फ्लॅट मारले षटकार. षटकार आहे षटकार जबरदस्त षटकार म्हणता येईल फ्लॅट अशा पद्धतीचा थोडासा टप्पा सर पुढं पण म्हणतोय की आतापर्यंत गोलंदाजी सुरेख केली आणि समर्थ नाईकवाडे सातत्यानं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न का करतोय सर कदाचित या फटक्यातून जाणवलं असावं. अतिशय जबरदस्त फटका होता 6 धावांसाठी. 6 धावांनी वाढती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 46 धावांवर पोहोचते अमोल गोसावी. हा चेंडू गाडी उचलून मारलाय उत्तुंग अशा पद्धतीचा फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा सर उत्तुंग फटका थोडीशी दिशा या ठिकाणी हरवले
आणि मला वाटतं शेवटच्या 2 चेंडूवर सर 2 षटकार मारून सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगलं त्या ठिकाणी आव्हान त्या ठिकाणी उभं करताना आपल्याला केवळचा संघ दिसतोय सर. नाही नक्कीच थोडीशी बॉलिंग खरं तर कमजोर राहिली जे सर 2 पहिल्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या. त्यामुळे धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या, तर धावा झाल्यात त्या 52 आणि 53 करायच्यात. अशीच सर पुढची मॅच पिंपळनेर आणि अ, चला इनिंग संपली आहे. टीम माडा, चला लवकर मैदान सोडूयात आपण. तर विनंती असणार आहे केवळ टीम मैदानाच्या आतमध्ये या. पुढच्या मॅचची उद्घोषणा होते. मॅच असणार आहे पुढची अर्थातच पिंपळनेर वर्सेस सर कुर्डू ना? कुर्डू. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच टॉस करण्यासाठी या. टीम कुर्डू तर त्याबरोबर तर टीम पिंपळनेर. वेळ न घेता समालोचन कक्षामध्ये या. आता आज मात्र नितीन नानांना मोठी इनिंग खेळावी लागणार आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना, तर धावांचा डोंगर. तर काय वाटतं या स्कोअरबद्दल? तुमच्यासोबत सुद्धा चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. सर सातत्याने या संघाला मार्गदर्शन करणारे आरिफ भैया आहे. त्यांचा त्यांच्या संघावर पुरेपूर विश्वास आहे. कारण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ आहे सर. या संघामध्ये अ, नितीन उर्फ नाना साठे याच्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज आहे. सुधीर गुंडसारखा एक महत्त्वाचा फलंदाज त्यांच्याकडे आहे. एक नवीन ॲडिशन या ठिकाणी झालेलं आहे. बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा युवा संघामध्ये सोमनाथ शिंदे सरांचं आगमन होतंय. IPL स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय चांगली फलंदाजी करतोय. त्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी या सामन्यामध्ये त्यांचीही आपल्याला खेळी एक निर्णायक खेळी कदाचित पाहायला मिळू शकते. परंतु त्याबरोबरच इतर जे फलंदाज आहेत त्याच्यामध्ये सचिन साठे असेल किंवा अ, अमोल गोसावी असतील यासारखे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे निश्चितच या 4 षटकातील धावसंख्या काढण्यासाठी त्यांच्याकडे पुरेपूर अशा पद्धतीचं पोटेन्शियल आहे. परंतु सर पुन्हा एकदा मी एक नाव सांगतो, की समर्थ नायकवाड एक उत्कृष्ट गोलंदाज पण आहे. त्याची षटकं कदाचित महत्त्वाची असतील. परंतु एकच षटक त्याला टाकायचं म्हणजे एका वेगळ्या स्ट्रॅटेजीनं तुम्हाला सामन्यामध्ये जावं लागतं, की कोणता गोलंदाज तुम्हाला पिक करायचा आहे, कोणाला मारायचं आहे. परंतु सध्याच्या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये तर स्वरूप फार बदलले. 4 षटकांचे सामने आहेत, 5 षटकांचे सामने आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी थोडी षटकांची संख्या अधिक असायची. सुरुवातीला चेंडूला फर आहे असा विचार करून फलंदाज करायचे. परंतु आता सर टेक्नॉलॉजी आता सगळाच बदल झालाय. म्हणजे अगदी बॅट पण खूप जबरदस्त आलेल्या आहेत सध्या. वेगवेगळ्या लेबलच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट आहेत. त्यामुळे पहिल्या चेंडूवर फर असू दे, नसू दे, फटकेबाजी मात्र सर सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत असतो सर. तर सिंगल डबलचं क्रिकेट खरं तर तुमच्या काळातील सिंगल डबलचं क्रिकेट ज्याला खरं तर खूप महत्त्वाचं होतं ते क्रिकेट आणि पूर्वी सर मी कित्येक वेळा मोठ्या खेळाडूंकडून हे ऐकलंय सर, की जिथे पूर्वी सिंगल डबल धावा जर घेतल्या नव्हत्या ना, तर त्याला महत्त्व क्रिकेटमध्ये खूप होतं. षटकार मारले तर पूर्वी जरा थोडंसं टीममधील मॅनेजमेंट टीम सुद्धा थोडीशी रागवायला जायची. कारण सिंगल डबल धावेला तुमच्या काळामध्ये सर खूप महत्त्वाचं होतं. तर अगदी म्हणजे ज्यावेळी टेनिस क्रिकेट सुरू झालं सर, मला वाटतं खन्ना कंपनीचा चेंडू सुरुवातीला असायचा, की तो टेनिससारखा अगदी कडक असायचा. आणि 12 षटकांचे 16 षटकांचे सर सामने त्याच्यावर व्हायचे. या मैदानावर तशा पद्धतीचे सामने झालेले आहेत. 12 षटकांच्या सामन्यामध्ये सर अगदी प्रॉपर चेंडू टाकल्यानंतर पहिला चेंडू गेला नाही फलंदाजानं मारला असं शक्यतो व्हायचं नाही. गेलाय तर तू पहिला चेंडू अगदी व्यवस्थित पाय पुढे काढ, सरळ बॅट कर, चेंडू तुटवून काढ. अशा पद्धतीचं चित्र असायचं. परंतु सध्याचं फॉर्मॅट मात्र बदललंय. पहिल्या चेंडूपासून हाणामारी, प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याची गणितं, हे सर सगळं या क्रिकेटचं बदलतं स्वरूप आहे सर. नाही, नक्कीच सर. टीम पिंपळनेर शेवटचा कॉल आहे. कुर्डू टीमचे कॅप्टन आलेत. मॅच सुरू करा चल. काय झालं? स्कोर का? धावा झाल्यात त्या 52 करायच्या आहेत 53. माडा टीम बॅट्समन पाठवा. माडा टीम चला लवकर प्लीज. बॅट्समन पाठवा नितीन नाना.
चलो ओके. समर्थ ओके का? चलो ओके. त्याच पद्धतीनं स्कोर मांडलेला आहे. त्याचं लक्ष आहे स्कोर बरोबर आहे याचा अर्थ त्याचं लक्ष आहे 100%. ठीक आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. समर्थ क्षेत्ररक्षण लावून घ्या फास्ट जरा वेगानं. पुन्हा पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. वातावरण पुन्हा एकदा धीर गंभीर दिसायला लागलेलं आहे. काय बदल होईल कधी सांगता येत नाही. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये सुहास चौरे सरांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही समालोचन आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी सामन्याकडे जाऊयात. सामना जिंकण्यासाठी 53 धावांचं आव्हान आहे. आज सगळेजण आनंद सर आज एक वेगळा दिवस आहे आज. म्हणजे कदाचित आज सगळ्यांना असं वाटलं असावं, की आपण पहिल्या काळामध्ये आहोत. अगदी वेळ अगदी सावकाश चालू आहे. अगदी करमत नाहीये घरामध्ये. म्हणजे पूर्वीच्या काळचा ब्लॅक अँड व्हाईटचा टीव्ही कदाचित आपल्या घरामध्ये लावला आणि त्याच्यावर आपण चित्र पाहतो अशा पद्धतीचा आभास सगळ्यांना झाला असावं. त्याचं कारण म्हणजे आज बंद असणारं सर नेटवर्क आणि त्या बंद असणाऱ्या नेटवर्कमुळं पिंपळनेर टीम कशीच सर पिंपळनेर टीमला सलामीची जोडी या ठिकाणी नितीन नाना साठे आणि अमोल गोसावी ही जोडी या ठिकाणी मैदानात आलेली आहे. कंदर कंदर टीमचे कॅप्टन चला. कंदर आणि कुर्डू पुढची मॅच आहे. टायमर सेट करतो हा. चला कंदर टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या आणि कुर्डू टीमचे कॅप्टन 16 मिनिटांमध्ये बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम नितीन त्याला पण नावं माहिती नाही तिथं. ठीक आहे. नितीन येतोय गोलंदाजीसाठी आणि समोर आहे तो नितीन साठे. नितीन अशा पद्धतीचे चित्र दिसतंय. चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. 4 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आणि पहिला चेंडू नितीनसाठी. शॉर्ट पिच चेंडू बॅटची कडे घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने सरळ 4 धावांसाठी चेंडू अगदी वेगानं निघतोय त्या ठिकाणी सीमा रेषा पार. आत्ताचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. चांगला चेंडू होता. फटका मारायचा आहे मिड विकेटच्या दिशेने सर चेंडूनं बॅटची कड घेतली. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून 4 धावासाठी चेंडू गेला होता. सर नितीन नानाचं नशीब तुम्ही पहा. खरं तर मी सुरुवातीपासून चर्चा करतोय. वर्षभर तुम्हाला कधीच प्रॅक्टिस मध्ये दिसणार नाही. बॅट तिकडे तरी सुद्धा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. म्हणजे नक्की मॅच चांगली होणार आहे. नशिबाची साथ सुद्धा आहे. कंदर टीम कॅप्टन चला लवकर. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओ हो यावेळेस शॉर्ट पिचचा बॉल आहे. थोडासा मला वाटतं शरीराला जाऊन आदळलाय तिथे. विचारपूस सुद्धा होतीये खरं तर तिथे आणि जास्तीची दुखापत नसावी. शॉर्ट पिचचा बॉल होता सर. पुल करण्याचा प्रयत्न थोडीशी बॉलने घेतलेली उसळी आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. हे चित्र आपण सर पाहत असतो बऱ्याचदा आणि वेगवान चेंडू आता नितीन जो गोलंदाज आहे तर तो अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पहिलाही चेंडू सर त्याचा चांगला होता. चेंडू झेपला नव्हता. आत्ताचाही चेंडू चांगला आहे. वेगवान उसळता चेंडू आहे आणि अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला नितीन याच्याकडून पण पाहायला मिळते. परंतु निर्धाव चेंडू ठरतोय. धावसंख्या 4 आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 53 धावांचं आव्हान आहे. 49 धावा अजूनही दमवायच्यात उरलेल्या चेंडूमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक प्लेस केलाय आता. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे. त्यामुळे बदल केले जातात. पाहूयात नितीन आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय नितीन साठेसाठी. पाहावं लागेल. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी होती खरं तर ऑप्टमच्या बऱ्याचसा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे. मला वाटतं बॉल पॅड वरती लागला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय सर. जसे जसे डॉट बॉल जाणार आहे थोडासा दबाव नितीन नानावरती आणि टीम माडावरती येणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाने 53 धाव्यांचा टार्गेट दिलाय आणि सर 30 सर्कल हे मात्र खूप महत्वाचं असणार आहे. काय होणार आहे या 30 सर्कल मध्ये उर्वरित 3 चेंडूमध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाहीये. खरं तर एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. पंचांकडे पाहावं लागणार आहे, ही धाव कशा स्वरूपाची आली आहे. अगदी बॅटला बॉल लागलाय तिथे, परंतु बॅटची कड होते आणि एक सिंगल धाव भेटते. धावफलकावरती सर धावा झालेत त्या 5 धावा. अगदी आपण पाहिलं की थोडासा जागेवरून फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा आपण ज्याला फुटवर्क म्हणतो फुटवर्कचा अभाव होता. कदाचित चेंडूपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचून फटका मारता येईल. पुन्हा एकदा नितीन सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला चेंडूपासून अतिशय सुरेख गोलंदाजी त्यानं आतापर्यंत केलेली आहे. चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि निश्चितच अतिशय एक चांगली संधी त्या ठिकाणी होती. चेंडू अवांतर ठरतोय. पण सर सगळ्यांनी आत्ताचा चेंडू टाकल्यानंतर अरे असं एक प्रतिक्रिया आली. त्याचं कारण होतं शॉर्ट पिच चेंडू होता. तर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचा चेंडू मिळाला की तो फटका तो चेंडू कुठं टोलवला पाहिजे याचे कदाचित प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी चित्र तयार होतं. दरम्यान पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू उचलून मारा. चेंडू हवेमध्ये मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक येतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्यासाठी वेगानं धावतायत
दुसरी ही धाव त्या ठिकाणी पुढे केली जाते. परंतु सर आपण जर नितीन या गोलंदाजाबद्दल जर पाहिलं, उसळते चेंडू सर सातत्यानं टाकतोय. अगदी 5 ते 6 पावलांचा त्याचा रनअप असावा आणि सगळे चेंडू गुड लेंथवरून सर उसळते चेंडू टाकण्याचा त्यानं प्रयत्न केलेला आहे. एकही चेंडू बॅटमध्ये आतापर्यंत सर त्यानं टाकलेला नाही नंतर. हे कौतुक करावं लागेल सर. खरं तर बॉल इथे या विकेटवरती जेवढे बॉल तुम्ही पुढे टाकताल ना तेवढ्या धावा येणार आहेत. खरं तर माडा टीमची गोलंदाजी पाहिली ना सर, तिथे काही गोलंदाजाकडून बॉल अगदी ओव्हर पिचचे टाकले, ऑफ स्टंपच्या बाहेर खरेदी टाकले, जिथे कव्हरला तुम्ही षटकार पाहिले आणि जे स्ट्रेट डाऊन दी बॅटने खेळलेले फटके. त्यामुळे खरं तर या विकेटवरती बॉल पुढे टाकले तर धावा नक्की येणार आहेत. शॉर्टपिचचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्क्वेअर लेग झोनमध्ये चेंडू गेलाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, येस नो बरंचसं कॉलिंगमध्ये थोडीशी तफावत दिसली तिथे. परंतु शेवटच्या क्षणाला सर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1 खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झालेत त्या 9 धावा सर. तर एक गोष्ट या ठिकाणी जाणवते, की सातत्यानं उसळते चेंडू होते. बरेचसे चेंडू शॉर्ट पिच पण सापडले होते. या चेंडूचा अधिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी समाचार घेता आला असता. परंतु अ, गोलंदाज मात्र त्या ठिकाणी यशस्वी ठरतोय. महत्त्वाचं म्हणणार होतं, की आपण जे कनेक्शन पाहिजे होतं, ते कनेक्शन या ठिकाणी मिळालं नव्हतं आणि त्यामुळं आपण एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहतोय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतरची एकंदर जी धावसंख्या आपण पाहतोय, ती धावसंख्या आहे मला वाटतं 7 अशी सॉरी 9 धावसंख्या आहे पहिल्या षटकानंतर. 53 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. हवेत आता नवीन गोलंदाज कोण येणार आहे? समर्थ नाईकवाडे येतोय. हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आपण पाहिलं की सामन्याच्या शेवटच्या 2 चेंडूवर या ठिकाणी आजच्या किटचे स्पॉन्सर सन्माननीय अनिल राऊत साहेब मॅनेजर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आजच्या किटचे या ठिकाणी स्पॉन्सर होते. त्यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक घेतली जाते. परंतु सर समर्थ नाईकवाडे एक महत्त्वाचा खेळाडू आहे. या ठिकाणी नाणेफेक होते आणि टॉस ओन बाय नागनाथ कुर्डू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम YouTubeवरती घ्यायचं आहे. आत्ताचं टी-शर्टचे स्पॉन्सर आहे सन्माननीय अनिलजी राऊत साहेब यांचे स्पॉन्सर केलेलं उदय कुंभेजकर यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. दरम्यान आत्ताचा हा फटका आणि फलंदाज बाद होतोय फलंदाज. शॉर्टपिच चेंडू त्या ठिकाणी उचलून मारलेला होता, की आत्ताचा जर चेंडू पाहिला दरम्यान या ठिकाणी आजचे जे स्पॉन्सर आहेत सन्माननीय अनिल राऊत साहेब, सद्गुरू ट्रान्सपोर्ट माडा यांच्या माध्यमातून आजचं हे स्पॉन्सर टी-शर्टचं दिलं जाते. आपले सर राऊत साहेब मनापासून धन्यवाद. याच खेळाडूंना आपण प्रोत्साहन देतोय आणि स्पर्धा अधिक चांगल्या पद्धतीने संपन्न होण्यासाठी आपला सपोर्ट निश्चितच महत्त्वाचा. दरम्यान समर्थ नाईकवाडे पहिल्या चेंडूवर बळी मिळवतोय. अमोल गोसावी बाद होऊन तंबूत परत आहे. पाहूयात आता नवीन फलंदाज कोण येणार त्याच्या जागण्यासाठी. मला वाटतं सचिन साठे त्या ठिकाणी खेळण्यासाठी येतोय. हा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. परंतु समर्थ नाईकवाडे याचं हे षटक मात्र काय करणार? सामना कुठल्या दिशेला घेऊन जाणार? कदाचित हे निर्णायक ठरू शकतं असंही आपल्याला म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर एक बळी मिळवलाय. कॉन्फिडन्स आहे. त्याच्याकडे एक आत्मविश्वास तर जाणवतोय गोलंदाजी करताना असणारा. क्षेत्ररक्षण आपण सजवलेलं पाहतोय. परंतु एक महत्त्वाची खेळी तर एक 15-20 धावांची एक षटक सामन्यामध्ये सर पुन्हा परतवता येऊ शकतं आपल्याला. नाही, नक्कीच गोलंदाजी चांगली झाली आहे. कौतुक करावं लागेल इथे गोलंदाजांचं. येस, पुन्हा एकदा अत्यंत सुरेख लाईन लेंथ आहे खरं तर. तर एकही बॉल मात्र पुढे टाकलेला नाही. तुम्ही जर बॉल आतापर्यंत पाहिले ना या गोलंदाजाकडून किंवा पाठीमागचे षटक अगदी फलंदाजापासून दूरवरती ठेवलेत आणि तिथेच खरं तर फलंदाज बीट होत आहेत सातत्यानं. बॉलची वाट पाहताय. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे धावा जास्तीच्या बनवाव्या लागणार आहेत. ऑफ स्टंप कव्हर करावा लागणार आहे. अगदी जाग्यावरून खेळून आता जमणार नाहीये. कारण हा धावफलक हळूहळू आता मात्र पुढे जातोय आणि तसा तसा दबाव सुद्धा निर्माण होतोय. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हो, हो, यावेळेस अक्रॉस द बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत एक धाव. आता सर मॅच या दोन टीम मधील अंतर जर काय असेल ना, तर नितीन नाना सर. नक्कीच सर क्षमता आहे त्याच्याकडे आणि आणि पुन्हा एकदा पाहतोय पाहतोय पुन्हा एकदा समर्थ नाईकवाडे आणि आता समोर आहे तो नितीन साठे. आपण सर जी चर्चा करतोय की नितीन साठे यांची इनिंग महत्त्वाची असणार आहे. त्या ठिकाणी तयार आहे. परंतु समर्थ एका बाजूने चांगली गोलंदाजी करतोय. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे निश्चित. समर्थ चेंडू अतिशय सुरेख फटका यावेळी कव्हरच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडवला जातोय. एक धाव घेण्याची संधी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा जितका चेंडू चांगला फटका जितका चांगला तितकं फील्ड प्लेसमेंट चांगला आहे. क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू अडवला जातो आणि सर्कल सिस्टीम संपली आहे सर. क्षेत्ररक्षक सीमारेषावर तैनात केलेले आहेत. 5 क्षेत्ररक्षक या सर्कल सिस्टीमच्या नियमानुसार अगदी सीमारेषावर तैनात आहेत.
आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगला आहे, मिड विकेटला आहे, लॉंग ऑनला आहे, लॉंग अपला आहे, एक्स्ट्रा कव्हरला अशा पद्धतीचे 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहतोय. आणि समर्थ नाईकवाडे की ज्यांनी आतापर्यंत या षटकातील एकंदरीत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये मला वाटतं आतापर्यंत फक्त त्यानं 2 धावा दिलेल्या आहेत. तर एक गोलंदाजी त्याने केलेला आहे. पुढचा चेंडू. नक्कीच सर. त्यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा इथे ऑफ स्टंप कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु एकदा तर पाठीमागचा जो फटका खरं तर नानांनी खेळला ना, आपसुक खरं तर तिथे तवरे सरांच्या तोंडातून शब्द आला, "वाह! काय फटका खेळला." कारण तुम्ही पूर्वीचं क्रिकेट दोघं बरचसं क्रिकेट पूर्वी खेळलाय, जगलाय आणि पुढे एकदा जगताय. पूर्वी या फटक्याला सर जरी क्षेत्ररक्षक तिथे होता, तरी सुद्धा जो फटका खेळला ना, त्याला मात्र पूर्वीच्या काळामध्ये तेवढी किंमत होती आणि अलीकडे तुम्ही पाहताय जरी फटका खेळला तरी जास्त काही वाटलं नाही. परंतु जे जुने खेळाडू या मैदानामध्ये आहेत ना, त्यांच्याकडून मात्र हा फटक्याला दाद दिली. अगदी आपण पाहतोय की इम्प्रोव्हाइज्ड फटक्यांचा हा जमाना आहे. सातत्यानं यावेळी मात्र चेंडू टोलवलाय. पाहूयात 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू आला का क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येतोय. परंतु एका क्षेत्ररक्षकाकडून त्या ठिकाणी चेंडू सुटला. परंतु पाठीमागे जर बॅकअप केलं गेलं, एक वैशिष्ट्यपूर्ण पाहिलं. पहिला क्षेत्ररक्षक वेगानं आला होता. त्यानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि पाठीमागे असणाऱ्या दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला. आणि मला वाटतं फक्त 2 धावा त्या ठिकाणी मिळतायत. म्हणजे आपण ज्याला प्रेझेन्स ऑफ सेन्स ज्याला म्हणतो, की तुमच्याकडे असणारा की आपण काय करतो या गोष्टीचं पुरेपूर भान असणारं एक क्षेत्ररक्षकाकडे होतं. आणि याबरोबर हे षटक संपतंय. यानंतरचं पुढील समालोचन करण्यासाठी सुहास चौरे सरांना मी आमंत्रित करतो. सुहास सर, कशा पद्धतीनं पाहताय सामना? 53 धावा जमवायचे आहेत. 2 षटकं संपलेत. 2 षटकानंतर धावसंख्या 14 आहे. आणि आता मला वाटतं की 2 षटकामध्ये उरलेल्या तुम्हाला जवळपास 40-39 धावांची आवश्यकता आहे सर. कसं पाहताय? निश्चितच सर. धन्यवाद किरण सर. सर्वांना नमस्कार. हा सामना चालू आहे तो युवा माडा वर्सेस केवड या दोन संघादरम्यान हा सामना चालू आहे. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. आता हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. थोडासा यमके गोलंदाज. आता हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॅटपासून दूर जाणारा चेंडू. आणि सचिन थोडासा तास पडतोय असं जाणवतंय. निश्चितच राहिलेल्या 11 चेंडूमध्ये आता मला वाटतं 39 धावांची गरज आहे. आता मात्र फटकेबाजी करायला हरकत नाही. परत एकदा मला वाटतं चेंडू बॅटची कड घेऊन गेलाय आणि झेलबाद होऊन परतोय तो सचिन. आणि थोडंसं लिमिटेशन्स आपल्याला जाणवत आहेत काय. आनंद सर मागापासून म्हणतायत की याच्यामध्ये नानाची खेळी महत्वपूर्ण ठरणार आहे. बघूया आणखीही नानाची क्षमता अशा पद्धतीनं नाना आता आपल्या फलंदाजीला न्याय देतोय. कारण तो क्रीजवर टिकून आहे सर, नांगर टाकून आहे. परंतु त्याला म्हणावी तेवढी स्ट्राईक मिळत नाहीये सर. नाही आता आता कदाचित स्ट्राईक मिळू शकली असती, परंतु फलंदाज झेलबाद झाला. नाही, नक्कीच सर. जोपर्यंत नाना नॉन स्ट्राईकला उभे राहणार आहेत ना, तोपर्यंत मॅच थोडीशी अवघड आहे. अ, त्यावेळेस मात्र पुढचा बॉल आहे खरं तर मैदानाच्या आतमध्ये इथे पाहत आहे आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्याबरोबर स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. गोलंदाजी चांगली झाली आहे खरं तर टीम अर्थातच इथे केवट संघाचं कौतुक करावं लागेल. तिसरं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धावा मात्र झालेल्या आहेत त्या 14 धावा. यमके आणि नॉन स्ट्राईकला तो अर्जुन गोसावी, स्ट्राईकला तो नितीन नाना साठे आघाज करण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हेत्रे हा चेंडू उचललाय. बघूया चेंडू जातोय सीमापार 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. टिपिकल नाना शॉट आता आपल्याला पाहायला मिळालाय. आनंद सर, आताचा हा चेंडू ओव्हरपिच हॅलो. पद्धतीचा आणि नानाच्या हॅलो. कार्यक्षेत्रात असलेला चेंडू फिरकावून दिलाय. षटकारासाठी खणखणीत षटकार. एक आनंदाची लहर सर्व प्रेक्षकांमधून, कारण लोकल बॉय आणि असतं एक निश्चितच एक वेगळं नातं असतं. त्याच पद्धतीनं नानाची खेळी साकारते. आता हा चेंडू परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आहे, परंतु चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बघूया काय होतंय, परंतु नकार देतोय नाना. टीम कुरडू निर्णय काय आहे तुमचा वासू? वासू निर्णय काय आहे?
बॉलिंग का? ओके. नक्कीच सर. खरं तर स्ट्राईकपासून बरेचसे वेळ दूर होते नाना आणि जसे स्ट्राईकवरती आले तसं मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने एक षटकार पाहिला. परंतु आता मॅच थोडीशी दूर चालली आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या, 21 धावा झालेल्या आहेत. पुढचा हं. बॉल, लोअर फुल टॉसचा बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. एक सिंगल धाव भेटते. सर सिंगल डबल धावेने खरं तर प्रतिस्पर्धी संघ केवळ संघावरती दबाव नसणार आहे आणि त्याबरोबरीतच षटक क्रमांक 3 संपलंय. धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या, धावा झाल्यात त्या 22 धावा. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. सॉरी 31. 6 चेंडू, 31 धावा. थोडंसं विजयापासून थोडं दूर जातायत की काय असं वाटतंय. परंतु पाहूया. नानाकडे तेवढी क्षमता आहे. शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी करण्याची अद्वितीय अशी क्षमता पण सर आणि एक गोष्ट झाली की या ठिकाणी अगदी कधी फटकेबाजी करायची याचंच थोडंसं गणित बिघडल्यासारखं दिसलं. नाही कारण अतिशय वेगानं 3 षटकं सर निघून गेली आणि 3 षटकामध्ये धावा 4 मिनिटांचा वेळ राहिलेला आहे हे षटक पूर्ण करण्यासाठी. निश्चितच सर. फटकेबाजी कधी करायची या संदर्भातलं खरं टायमिंग याचं टायमिंग कारण नानाला तेवढी स्ट्राईक मिळाली नाही. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू 31 धावा. स्ट्राईकला आहे तो अर्जुन. अंदाज आहे अनिकेत शिरसाट. थोडंसं थांबवलं जातंय. पाहूयात पुन्हा सामन्याला सुरुवात होते आणि शेवटचं षटक या ठिकाणी टाकलं जातंय ते गोलंदाज अनिकेत शिरसट याच्याकडून हे षटक टाकलं जातंय. समोर आहे ते अर्जुन गोसावी. 31 धावांची आवश्यकता आहे. तसं कठीण वाटणारं लक्ष्य आता थोडंसं वाटतंय, परंतु अशक्य निश्चित नाहीये. पाहूयात काय होणार. 31 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 31 धावा. सामना थोडासा फसलेला आहे. युवाच्या दृष्टिकोनातून खरं तर अगदी चांगली फटकेबाजी करण्याची आवश्यकता असताना केवळच्या गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. समर्थ असेल, एम.के. असेल किंवा सर्वच गोलंदाजांनी. हा चेंडू अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आहे. चेंडू तटवलाय. चेंडू जातोय तो लॉंग दिशेने समर्थ नाईकवाडे चेंडू अडवतोय. एक धाव घेण्याची संधी आहे आणि एकाच धावेवर समाधान लागते. सर आता 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर षटकार आवश्यक आहे. आणि निश्चितच थोडंसं एंटरटेनमेंट आता मात्र नानाकडून मिळेल का? 5 चेंडू 5 षटकारांची गरज. बघूया काय होतंय. आता हा चेंडू आता मात्र कार्पेट के सहारे या गया शॉट असं म्हणता येईल. एक धाव मिळते. एका धावेनं धावसंख्या वाढते. 4 चेंडू 29 धावा. 4 चेंडू 29 धावा. धावसंख्या झाली 24. हा चेंडू वुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू आणि फलंदाज थोडासा लटकतोय असं म्हणता येईल आपल्याला. क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एक धाव मिळते. 3 चेंडूंचा खेळ आता राहिलेला. पाहूयात सामन्यावर बरीचशी पकड या ठिकाणी केवळ संघाने मिळवलेली आहे. ग्रामीण भागातील आलेला हा एक संघ अगदी युवा खेळाडूंचा भरडा आहे आणि निश्चित कौतुक केलं पाहिजे. या खेळाडूंचं सुरेख फलंदाजी केली आणि गोलंदाजीने मात्र प्रभावित केलेला आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडे घेऊन जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू बॅटवर येत नाही. खरं तर फटका मारण्यासाठी लागणारं पदल आली ते थोडंसं कमी पडतंय असं निश्चित जाणवतंय. चेंडूपर्यंत पोहोचणं, तिथून फटकेबाजी करणं अपेक्षित असताना त्यावेळी तुम्ही जागेवरून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करणार. चेंडूनं बॅटची कड घेतली. एक धाव मिळते आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलक हालतोय, परंतु सामना मात्र निश्चितच युवा संघापासून दूर जातोय. आणि निश्चितच सर या सामन्याचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की आपल्याला युवा संघाच्या दृष्टीनं अ, अयान अतारनं आपलं पदार्पण केलेलं आहे. सोमनाथ शिंदे सरांनी पुनरागमन केलंय असं म्हणता येईल. आणि केवळ संघाच्या दृष्टीने सर आदित्य लवटे खेळतोय की जो किशोर लवटे सरांनी अ, सचिन लवटे सरांचा पुतण्या आहे. दुसरी पिढी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिशय एक वेगळ्या अशा पद्धतीचे आपण चित्र पाहतोय, की तुम्ही सांगितलं की सर दुसऱ्या पिढीपर्यंत आपण हे पाहत असलेलं क्रिकेट. पण हा चेंडू यावेळी फुल टॉस चेंडू टोलावलाय. लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. समर्थ नाईकवाडे चेंडू पाठीमागे येतो आणि चेंडू अडवतो आणि याबरोबरच मला वाटतं हा सामना केवळ संघानं जिंकलेला आहे. विजयी संघाचं मनापासून सर अभिनंदन म्हणता येईल आणि खरं तर सर हा धक्कादायक अशा पद्धतीचा निकाल या सामन्या दृष्टिकोनातून म्हणता येईल. परंतु जो संघ अधिक सराव करेल, ज्या संघाकडे सर कॉम्बिनेशन चांगलं असेल, म्हणजे आपण आत्ताही युवा संघाच्या बाबतीत सर सातत्यानं हीच गोष्ट पाहत असतो. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक सगळं व्यवस्थित आहे.
परंतु जे परफेक्ट अशा पद्धतीचं जे एक टीम वर्क पाहिजे किंवा जे योग्य पद्धतीचं कॉम्बिनेशन पाहिजे ते बघायला थोडंसं आपण कमी पडतो. कारण काही षटकं चांगली टाकली गेली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये विजय राऊत यांनी 6 धावा दिल्या होत्या. तिसरं षटक आयांचं पण चांगलं होतं. त्यानंतरच्या पुढच्या षटकामध्ये मात्र जास्त धावा आल्या आणि 2 चेंडू शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावा